त्याच्या संदर्भात दुगावमधील सगळे ग्रामस्थ आरोपींच्या अटकेसाठी आणि तात्काळ कारवाईसाठी गेली 3 दिवस उपोषणाला आहेत. एक आरोपी पहिल्यांदा अटक आणि नंतर 2 आरोपींना PCR घेतल्याचं आज शेलार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि उर्वरित जो 4था आरोपी आहे त्यालाही त्या प्रेसमध्ये आहे. त्यांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि 3 आरोपी अटक आहे. स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा कायद्याच्या दृष्टीनं आपण संविधानिक पद्धतीनं उपोषण करत आहात हे जरी मान्य असलं तरी जितक्या लवकर शक्य होईल तेवढं मी प्रशासनाला सूचना या ठिकाणी देतो आहे की उर्वरित आरोपी त्या ठिकाणी आपण अटक करावा आणि बाकीच्या उपोषणकर्त्या बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती असेल की आपण उपोषण स्थगित करावं. मी बंद करा म्हणत नाही, आपण स्थगित करावं. यांना 8 दिवसाची मुदत देऊयात आणि त्याच्या दरम्यान आपण आपल्या पद्धतीनं ती कारवाई पूर्ण करावी. ज्याच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेवरचा आणि पोलीस प्रशासनावरचा विश्वास कायम दृढ होईल आणि लोक आपल्या पाठीशी राहतील. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुमचे आणि यांचे समन्वयक म्हणून समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. 2 ते 3 दिवस झाला आम्ही दररोज या ठिकाणी उपोषणकर्त्यांसोबत चर्चेत आहेत. भावना यांच्या अतिशय तीव्र आहेत कारण ज्याला जो पीडित आहे त्याच्या पाठीवरच्या जखमा बघता कोणत्याही भावनिक माणसाला सहृदयी माणसाला दुःख होणार आहे. त्याकरता माझी देखील प्रशासनाला सूचना आहे की जितकं लवकर शक्य आहे तेवढे तातडीनं आपली चक्र फिरवावीत आणि त्या उर्वरित आरोपीला आपण अटक करावी.